येऊयात आपण कोकणामध्ये। बाळासाहेब भवन इथं शिवसेनेचा जल्लोष पाहायला मिळतोय, मात्र नितेश राणेंचा चेहरा पडलेला आहे। कणकवली आणि मालवणमधील पराभवानं नितेश राणेंचा चेहरा पडलाय। कॅमेरामन याचं चित्रीकरण करत असताना नितेश राणेंच्या बॉडीगार्डनं कॅमेरामनला थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। दृश्य आपण पाहूया नेमकं काय घडलंय। ही दृश्य बघूया आपण। ट्वीट केलेली ही दृश्य आपण पाहतोय। नितेश राणे यांचा चेहरा काहीसा पडलेला दिसतोय। इथं मात्र कॅमेरामनने चेहरा दाखवण्याचा जेव्हा प्रयत्न केला, कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी मात्र एरवी कॅमेरासमोर येऊन आपले मुद्दे ठामपणे मांडणारे नितेश राणे यावेळी मात्र कॅमेरा बंद करण्याची विनंती करताना दिसतायत। बॉडीगार्ड त्यांचे कॅमेरा बंद करण्यास सांगतायत। कणकवली शिवसेनेचा थेट विजय, तर मालवणमध्ये शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेनं यश मिळवलं असलं तरी नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यात राजकीय स्पर्धा ही झालेली होती। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, आपण पाहतोय की नितेश राणे यांचा हा चेहरा पडल्याचं दिसतंय। एरवी मात्र कॅमेऱ्यात येऊन बोलणारे, ठामपणे आपली मतं मांडणारे नितेश राणे, निलेश राणेंनी विजय संपादित केल्यावर म्हणावे तेवढे खुश नाहीयेत आपल्या भावाच्या या सगळ्या कामगिरीवर। लागवी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हे सगळ्या निवडणुकीची जेव्हा सुरू होणार होत्या त्याच्या आधी जो प्रचार सुरू होता, या प्रचारादरम्यान निलेश राणे असतील, नितेश राणे असतील, आपल्याला आमने सामने पाहायला मिळालेले। आज निकाल लागलेले आहेत आणि या निकालामध्ये कणकवली आणि मालवण या दोन्ही नगरपालिकांवरती जो विजय संपादन केला जो आहे तो निलेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे झालेला आहे। शिवसेनेला इथं भरघोस यश मिळालेलं आहे आणि तिथेच नितेश राणे यांचा पराभव झालेला आहे। आणि हा सगळा जल्लोष म्हणजे एकूण महाराष्ट्रातला जो निकाल मिळाला, शिवसेनेला चांगलं यश मिळालं, याबाबतचा जल्लोष शिवसेनेचं जे पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन मंत्रालयाच्या समोरचं तिथे हा सुरू होता। आणि याच बाळासाहेब भवनच्या बाजूला निलेश राणे यांचा जो शासकीय बंगला आहे तो आहे आणि त्यावेळेसच नेमकं त्यांची या बंगल्यामध्ये एंट्री झाली आणि नेमकं हे सगळं चित्रीकरण करण्यासाठी जल्लोषाचं कॅमेरामन तिथं पोहोचले होते, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी होते आणि निलेश राणे येता क्षणी हे कॅमेरे त्यांच्याकडे फिरले। मात्र आपल्याला शूट करू नये आणि आपलं चित्रीकरण करू नये यासाठी त्यांच्या बॉडीगार्डने या सगळ्या कॅमेरामनला थांबवण्याचा प्रयत्न केला। मात्र सर्व कॅमेरामनने हे चित्रीकरण केलं आणि ही जी कुठे राजकीय स्पर्धा सिंधुदुर्गात होती त्याचे कुठे परिणाम या सगळ्या या जल्लोषाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले। एकूणच काय तर हा जो सगळा पराभव आहे तो नितेश राणे यांच्या जिवारी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण निलेश राणे आणि नितेश राणे चार वाक्य बोलण्याची आवश्यकता खरं तर नसते। एक दृश्य बरंच काही सांगून जात असतं असं जे म्हटलं जातं त्याचंच हे द्योतक हे दृश्य म्हणायला हवं आपण उमेश। कारण देहबोलीतून या सगळ्या दृश्यातून नितेश राणे यांच्या मनात काय चाललंय, काय घालमेल आहे, कशी धाकधूक वाढतीये हे मात्र स्पष्ट होताना दिसतंय। उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।